श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्ण अक्रूर काकांना वचन दिल्याप्रमाणे त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना हस्तिनापुरामध्ये जावं असं भगवंताने सांगितलं. भगवान अक्रूरांना म्हणाले, आपण आमच्या हितचिंतकांमध्ये श्रेष्ठ आहात आणि म्हणून पांडवांचं हित करण्यासाठी आणि त्यांची ख्याली खुशाली जाणून घेण्यासाठी आपण हस्तिनापूरला जावं. आमच्या असं कानावर आलेलं आहे की पांडू राजाच्या मृत्यूनंतर माता कुंतीसह युधिष्ठिर आणि इतर पांडव अत्यंत दुःखी कष्टी झालेले आहेत. धृतराष्ट्र काकांनी त्यांना राजधानीमध्ये बोलवलेलं असून सध्या ते तिथेच राहतात. परंतु एकतर धृतराष्ट्र हा अंध आहे आणि दुष्ट पुत्रांच्या अधीन असल्यामुळे तो आपल्या भावाच्या मुलांशी स्वतःच्या पुत्रांसारखा व्यवहार निश्चितपणे करत नसणार आणि म्हणून आपण हस्तिनापूरला जावं. त्यांची स्थिती कशी आहे हे जाणून घ्यावं. मग आपण त्यांच्यासाठी काय करता येईल याचा विचार करू. अशा प्रकारे अक्रूरांना सांगून बलराम श्रीकृष्ण उद्धवासह आपल्या घरी परत आले. शुकाचार्य पुढे सांगू लागले, भगवंताच्या इच्छेप्रमाणे अक्रूर हा हस्तिनापूरला गेला. तेथे त्याने राजा धृतराष्ट्र, भीष्माचार्य, विदुर, कुंती, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा, पांडव आणि इतर इष्टमित्रांची भेट घेऊन त्याने सर्वांची ख्याली खुशाली विचारली. सर्वांचं क्षेम कुशल विचारलं. त्यांनी सुद्धा अक्रूराचं क्षेम कुशल विचारलं आणि भगवान श्रीकृष्णाविषयी विचारपूस केली. धृतराष्ट्राचे पांडवांबरोबर असणारे वर्तन कसे आहे हे जाणून घेण्यासाठी अक्रूर हस्तिनापुरामध्ये काही महिने वास्तव्य करून राहिला. त्याच्याही एक गोष्ट लक्षात आली की दुष्ट पुत्रांच्या अधीन झाल्यामुळे त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्याचं धाडस धृतराष्ट्र या अंध राजामध्ये नव्हतं आणि तो नेहमीच शकुनी मामा आणि कर्ण यांचा सल्ला घेत असे. दुर्योधन, दुःशासन
शकुनी मामा आणि कर्ण अशी ही चांडाळ चौकडी अत्यंत दुष्ट धृतराष्ट्राला आपल्या फायद्याचा आणि स्वार्थाचाच सल्ला देत होते. धृतराष्ट्राच्या कोणत्याही गोष्टीवर या चौघांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे धृतराष्ट्र राजाला या चौघांना डावलून किंवा यांच्या मनाविरुद्ध कुठल्याही प्रकारचा निर्णय घेता येत नव्हता. आणि हे सारेच जण पांडवांचा द्वेष करणारे होते. पांडवांमध्ये असणारे सद्गुण, पांडवांमध्ये असणारं शस्त्र कौशल्य, पांडवांचं शौर्य, त्यांचं सामर्थ्य, त्यांचं बल, त्यांच्यामध्ये असणारा विनय, या सर्व गुणांचा ते द्वेष करत असत. परंतु प्रजेचं मात्र पांडवांवर अधिक प्रेम होतं. प्रजा पांडवांवर प्रेम करते याचाही त्या चांडाळ चौकडीला आणि धृतराष्ट्राला राग येत असे. प्रजा पांडवांवर प्रेम करते हे त्यांना सहन होत नसे. एकदा तर त्यांनी पांडवांना विष घालून मारण्याचा विष प्रयोगही केला आणि एकदा लाक्षागृहामध्ये त्यांना जाळून टाकण्याचा देखील प्रयत्न केला. अशा प्रकारे पांडवांवर ते सतत अन्याय करत आहेत, अत्याचार करत आहेत. या गोष्टी अक्रूराच्या कानावर आल्या. कुंती आणि विदुराने पण त्यांना हेच सांगितले. अक्रूर जेव्हा कुंतीच्या घरी गेला तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ती म्हणाली, शत्रूंच्या गराड्यात सापडल्यामुळे मी शोकाकुल झालेले आहे. जणू काही एखादी हरणी, जणू काही लांडग्यांच्या कळपामध्ये एखादी हरणी सापडावी अशी माझी अवस्था झालेली आहे. हे सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्ण, तू महायोगी आहेस, विश्वात्मा आहेस आणि तूच या विश्वाचा पालनहार आहेस. हे गोविंदा, आपल्या मुलांसह दुःखी असलेली मी तुला शरण आले आहे. तू आमचं रक्षण कर. या जगामध्ये शरण जाण्याला तुझ्या चरण कमलांव्यतिरिक्त आणखी दुसरा कुठला बरे आश्रय असणार. म्हणून हे श्रीकृष्णा, मी तुला शरण आलेली आहे. तू आम्हा सर्वांचं रक्षण कर. अक्रूराला कुंतीचे हे उद्गार ऐकून वाईट वाटले. नंतर तो विदुर काकांच्या घरी गेला. विदुराने सुद्धा याच गोष्टी अक्रूराच्या कानावर घातल्या. दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण यांच्या कारवाया, त्यांनी पांडवांचा केलेला अन्याय, पांडवांवर केलेले अत्याचार, धृतराष्ट्राचं त्यांच्याबरोबर असणारं दुष्ट प्रवृत्तीचं वागणं आणि या साऱ्यांना असणारी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांची साथ,
हे सारं विदुराने अक्रूरांच्या कानावर घातलं. त्यानंतर अक्रूर धृतराष्ट्राला भेटण्यासाठी त्याच्या महालामध्ये गेला. पांडवांच्या पुत्रांबरोबर त्याचं वागणं पक्षपातीपणाचं होतं. आपल्या पुत्रांसारखं वागणं त्याचं नव्हतं. आणि म्हणून सर्वांसमक्ष श्रीकृष्णांचा संदेश त्याने धृतराष्ट्राला सांगितला. त्यावेळेला तेथे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य ही सर्व वयोवृद्ध मंडळी उपस्थित होती. त्यांच्या मूक संमतीनेच या साऱ्या गोष्टी घडत होत्या. दुर्योधन, दुःशासन, कर्ण आणि शकुनी हे पांडवांवर अन्याय करत होते आणि राजा धृतराष्ट्र असहाय्यपणे त्या साऱ्या गोष्टी खपवून घेत होता. म्हणून अक्रूर त्यांना उद्देशून म्हणाला, हे विचित्र वीर्य पुत्र असणारे महाराज धृतराष्ट्र, आपला बंधू पांडू स्वर्गाला गेल्यानंतर आपण त्याच्या जागेवर या राज्यावर बसलेला आहात. आपण धर्मानुसार पृथ्वीचं पालन करावं, सदाचरणाने प्रजेला प्रसन्न ठेवावं आणि स्वजनांबरोबर समान वर्तन ठेवावं. जर आपण याच्या विरुद्ध आचरण कराल तर आपली या लोकी निंदा होईल आणि मृत्यूनंतर आपल्याला नरकामध्ये जावं लागेल. म्हणून आपण आपल्या पुत्रांशी ज्या प्रेमाने वागता त्याच प्रेमाने पांडवांच्या पुत्रांशी पण वागा. पांडवांबरोबर तुमचा सलोख्याचा, प्रेमाचा संबंध राहू द्या. आणि एक लक्षात ठेवा, या जगामध्ये कुणीही कधीही कोणाबरोबर कायमचा राहू शकत नाही. आणि हीच गोष्ट आपल्या शरीराच्या बाबत सुद्धा आहे. आपलं हे शरीर सुद्धा कायम आपलं राहत नाही. कधी ना कधी आपल्याला या शरीराचा त्याग करावा लागतो, आपल्याला मरण पत्करावं लागतं. हे शरीर इथंच सोडून जावं लागतं. जर आपलं स्वतःचं शरीर सुद्धा आपल्याला साथ देत नाही तर मग स्त्री आणि पुत्रांची काय कथा आणि इतर स्वजनांची काय कथा. जीव हा एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरतो, परंतु आपल्या कर्मानुसार मात्र पाप पुण्याचं फळ एकटाच भोगत असतो. आणि म्हणून हे राजा, अन्यायपूर्ण वागणूक देऊ नकोस. पांडवांशी सलोख्याने वाग. आपल्या पुत्रांप्रमाणेच त्यांच्याशी सुद्धा प्रेमळ संबंध ठेव. हा संसार म्हणजे स्वप्न आहे, जादू आहे किंवा मनोराज्य आहे असं समजून स्वतःच स्वतःवर नियंत्रण ठेवून समत्वाने वाग, स्थिर रहा आणि शांत रहा. हा सारा उपदेश ऐकून घेतल्यानंतर शरीराने आणि मनानेही अंध असणारा धृतराष्ट्र अक्रूरांना म्हणाला, हे अक्रूर महाशय,
आपण माझ्या हिताचं आणि कल्याणाचंच सांगता आहात हे मला समजतंय, परंतु हे साधू, आपण करत असलेला हा हितोपदेश माझ्या चंचल असणाऱ्या अस्थिर मनामध्ये मात्र स्थिर होत नाही. कारण पुत्र प्रेमामुळे आणि त्यांच्यावरच्या ममतेमुळे माझं मन विषण्ण झालेलं आहे. ते समत्वाने वागू शकत नाही. आप परभाव माझ्या मनामध्ये आहे. तुमचं सांगणं मला पटतंय, पण माझ्याच्याने तसं वागणं होईल की नाही हे सांगता येत नाही, आणि मी तसं वागूही शकत नाही. सर्व शक्तिमान असणारे भगवान परमात्मा परमेश्वर या पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी यदुकुलामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांची जशी इच्छा असेल तसंच घडेल. त्या परमेश्वराला, प्रभूला मी नमस्कार करतो. अशा प्रकारे धृतराष्ट्राचा अभिप्राय जाणून घेऊन अक्रूर मथुरेला परत आला आणि त्याने बलराम आणि श्रीकृष्णांना या साऱ्या गोष्टींचं निवेदन केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय.